नमस्कार. यंदा 2026ची मकर संक्रांत तब्बल 23 वर्षांनी एका अनंत दुर्मिळ योगायोगाने येत असल्याचे सांगितले जाते. या संक्रांतीला फक्त तिळगुळच नाही तर अनेक शुभकार्यांचे महत्त्व आहे. याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत 2026ची मकर संक्रांत नेमकी कशावर आहे, तिचं वाहन काय, वस्त्र कोणते, येणाऱ्या वर्षासाठी ती काय संकेत घेऊन येत आहे. याचसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असं म्हणतात. हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो. हा काळ अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो. यंदा 2026मध्ये मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे बुधवार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:13 आणि या पुण्यकाळाची समाप्ती होणार आहे सायंकाळी 5:45. या पुण्यकाळामध्ये केलेले स्नान, दान, जप, उपासना याला खूप महत्त्व आहे. आता 2026मधील मकर संक्रांती अधिक विशेष आहे कारण या दिवशी एकादशीचा दुर्मिळ योगायोग जुळून येत आहे. तब्बल 23 वर्षांनी हा योग येत आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे वाहन, वस्त्र, दिशा आणि हातातील वस्तू बदलत असतात. त्यावरून वर्षभराचे फळ सांगितले जाते. यावर्षी संक्रांती देवीचे वाहन वाहग आहे. उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातात गदा धारण केली आहे. वयाने ती कुमारिका असून बसलेल्या अवस्थेत आहे. हातात जाईचं फूल घेतलेलं आहे. त्याचबरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. ईशान्येकडे पाहत आहे. संक्रांतीचे या स्वरूपावरून या वर्षासाठी काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात. जसे की संक्रांत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली राहील. वस्तूंची किंमत सामान्य राहील. लोकांना आरोग्य लाभ मिळेल. अन्नधान्यांचा साठ्यात वाढ होईल. यावर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे वर्षभर पिवळ्या रंगाच्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. या संक्रांतीला महिलांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायला पाहिजे, काय करू नये, तर कुठल्याही नदीमध्ये स्नान केलेलं शुभ मानलं जातं. सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावं. सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं आणि त्यांची उपासना करावी. या दिवशी केलेली जप, तप विशेष फलदायी ठरतात. सुवासिनी महिलांनी एकमेकीला हळदी कुंकू लावून तिळगुळ वाटून वाण द्यावे. महिलांनी वसा भरावा. गाईला चारा द्यावा. गाईला गहू खाऊ घालावं. पुण्यकारक मानलं जातं. मकर संक्रांतीला दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. दान केल्यामुळे पापाचा नाश होतो असे मानले जाते. आधीच्या व्हिडिओमध्ये मी सुगड पूजा कशी करतात, भोगी सणाचं महत्त्व काय, काय करतात भोगीला, हे सगळं सांगितलं आहे. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी एकदा तो व्हिडिओ पाहून घ्यावा. तुम्हाला ही माहिती छान वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.